नमस्कार माझ्या भावी अधिकारी मित्रांनो, मी गोपाल दुप्पर आपलं सर्वांचं ज्ञानगंगाई करिअर अकॅडमी मध्ये स्वागत करतो. आज आपण बुद्धिमत्तेचा एक टॉपिक पाहणार आहे, त्याचं नाव आहे घड्याळ. वॉच. वॉच म्हणजे पाहणे, तुम्ही पण वॉच करा. घड्याळ. आता या अगोदर हा टॉपिक समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला त्या घड्याळ या टॉपिकच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या बेसिक संकल्पना समजून घ्या. त्या अगोदर मी एक घड्याळ काढतो मोठी. ही माझी फळ्यावरची घड्याळ आहे असं समजा. हातात तर घड्याळ नाहीये. 12, 3, 6, 9 त्याच्यामध्ये दोन दोन असतात. 1, 2, 4, 5, 7 आणि 8, 10 आणि 11. गंमत काटे असतात. तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा. आता आपल्या घड्याळीला सध्या कुठलाच काटा नाही. आपल्या घड्याळीला काटे येणार आहेत. कोणते काटे? तास काटा, मिनिट काटा येणार. आपल्या घड्याळीला सेकंद काटा नाही. पाहू आपण. सगळ्यात अगोदर पहा, तर आपले जे मेन पॉइंट आहे, कुठले कुठले पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचे, ज्या बेसिक संकल्पना आहे. बेसिक पहिलं की आपण सूत्राचा वापर करणार नाही. आपल्याला फक्त तोंडी जर उत्तर जर काढायचे म्हटलं, घड्याळ या टॉपिकवर विचारले जाणारे कुठलेही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला जर बेसिक संकल्पनेनुसार बिना सूत्राचे, नाही तर तुम्हाला सूत्र आहे ते तास गुणिले काहीतरी 1805 काही भरपूर आहे. मला काही सूत्र येत नाही आणि मी तुम्हाला सूत्रानुसार सांगत नाही. काय बघा, तर बिना सूत्राचं जर तुम्हाला जर या गोष्टी जर लक्षात घ्यायच्या असेल, त्याच्या बेसिक संकल्पना लक्षात घेणं गरजेचं आहे. मग बेसिक पहा त्याचं काय, तर पहिली गोष्ट म्हणजे ही घड्याळ म्हणजे एक सर्कल आहे. हे सर्कल 360 अंशाचं असते. किती अंशाचं असतंय? 360 अंशाचं आपलं घड्याळ असते. किती अंशाचं आहे घड्याळ? 360 अंशाचं. आपण जे नेहमी घड्याळ वापरतो हे 12 तासाचं घड्याळ आहे. आणि तुम्हाला जर प्रश्न विचारले तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये अंतर किती अंशाचं असणार आहे, तर ती जी घड्याळ वापरली जाते ती 12 तासाचीच असते. किती तासाची असते? 12 तासाची. मग बघा, या घड्याळीमध्ये किती तास आहेत? 12 तास आहेत. म्हणजे 12 वाजेपर्यंत 12 तास आहेत, म्हणून याला 12 ताशी घड्याळ आपण म्हणतो. मग पूर्ण 12 ताशी घड्याळ किती अंशाची असणार आहे? 360 अंशाची असणार आहे. आता लक्षात घ्या की यामध्ये 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास, 7 तास, 8 तास, 9 तास, 10 तास, 11 तास आणि 12 तास. टोटल 12 तास आहेत. मग टोटल 12 तास आहेत, तर पूर्ण घड्याळ 360 अंशाचं आहे. आणि त्यामध्ये जर 12 भाग पडले आपण, आता तासाच्या ऐवजी आपण भाग म्हणू. म्हणजे हा 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. टोटल किती झाले भाग? 12 भाग झाले. मग 360 अंशाचे जर आपण 12 भाग केले, तर एक भाग किती अंशाचा होतो? 3 अंशाचा. सॉरी 30 अंशाचा. म्हणजेच या प्रत्येक तासामध्ये किती अंशाचं अंतर आहे? 30 अंशाचं. म्हणजे 1 ते 2च्या मधात 30 अंश, 2 ते 3च्या मधात 30 अंश. समजलं? तसंच 7 ते 8च्या मधात 30 अंश, 8 ते 9च्या मधात 30 अंश, 9 ते 10च्या मधात 30 अंश. प्रत्येक तासाच्या मधातलं अंतर किती अंशाचं आहे? 30 अंशाचं. म्हणजे नेक्स्ट पॉइंट आपला काय आहे की प्रत्येक तासाच्या आकड्यांमध्ये किंवा अंकांमध्ये किती अंशाचा कोण असतो? 30 अंशाचा कोण असतो. किती अंशाचा असतो? 30 अंशाचा. प्रत्येक तासामध्ये किती अंशाचा असतो? 30 अंशाचा कोण असतो. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही घड्याळ पाहिल्यानंतर तुमच्या जवळ जर घड्याळ असेल, डिजिटल वॉच नाही असं साधं घड्याळ, तर याच्यामध्ये प्रत्येकात 5 भाग आहेत. म्हणजे 4 आकडे, हा 5 मिनिटाचा, हे मिनिटाचे आकडे आहेत. बरोबर? म्हणजे हा 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं आणि 1 वरचा हा 5 मिनिटं. प्रत्येक यामध्ये 5 भाग आहेत. म्हणजेच एवढं जे अंतर आहे प्रत्येक अंकामधलं हे 30 अंशाचं आहे. मग यामध्ये 5 भाग केले. मग 5 भाग केले म्हणजेच एक भाग कितीचा असणार आहे? 30 भागिले 5 बरोबर 6 अंशाचा. म्हणजेच प्रत्येक मिनिटाच्या टिम्म्यामध्ये टिम्म्यात किंवा पॉइंट मध्ये किंवा रेषेमध्ये किती अंतर असते? 6 अंशाचं अंतर असते. किती अंशाचं अंतर असते? 6 अंशाचं अंतर असते. म्हणजे इथं 6 अंश, 6 अंश, 6 अंश, 6 अंश, 6 अंश, परत याच्यामध्ये 30 अंश, म्हणजे इथं 6, 6, 6, 6. म्हणजे 1 वाजून इथं 1 मिनिट घेतला म्हणजे यामध्ये किती असणार आहे? 6 अंशाचं अंतर असणार. समजलं इथपर्यंत? या झाल्या 2-3 बेसिक संकल्पना त्यातल्या. आता येऊ तास काटा आणि मिनिट काट्याकडे. पहा,
आता पहा तास काट्याबद्दल काय सांगता येईल, तर तास काटा हा जर 12 वर जर असेल तेव्हा 12 वाजले म्हणतो, बरोबर. ऍक्युरेट 1 वर असेल तर 1 म्हणतो, बरोबर. मग 12 वाजेपासून 1 वाजेपर्यंत 1 तास होतो. या एका तासात तास काटा किती अंतर समोर जाईल, इथपासून इथपर्यंत 30 अंश आहे, 30 अंशांना समोर जाईल. म्हणजेच पहिला पॉइंट, तास काटा 1 तासात 30 अंश समोर जातो. किती अंश समोर जातो, 30 अंश, बरोबर. त्यानंतर 3 तासात किती जाईल तो, 90 अंश. 6 तासात किती जाईल, 180 अंश. त्यानंतर पूर्ण 12 तासात किती जाईल, 360 अंश. कारण पूर्ण सर्कल हे 360 अंशाचं असतंय. काही अडचण रे बाबा, नाही ना. चला समोर पाहू मग आता. मग नंतर आता मिनिट काटा पाहू आपण. मिनिट काटा आता इथं हा तास काटा एका तासात सांगितलं किती अंश समोर जातो, 30 अंश. तसंच मिनिट काटा एका तासात किती समोर जाणार आहे, तर 360 अंश. किती जाईल, 360 अंश. कारण मिनिट काटा हा इथपासून जेव्हा पूर्ण राऊंड मारला त्यावेळेस 1 तास होतो. म्हणजे हा 360 अंश समोर गेला, तर हा किती अंश समोर जातो, 30 अंश समोर जातो. किती जातो, 30 अंश समोर जातो. मग याचा अर्थ तुम्हाला हे समजू लागलं, जसा मिनिट काटा समोर जात असतो तसा तास काटा सुद्धा समोर जात असतो. मग मिनिट काट्याच्या हिशोबानेच तास काटा समोर जातो. मग मिनिटाच्या हिशोबाने मिनिट काट्याचा आणि तास काट्याचा काय संबंध आहे, मिनिट काटा आणि तास काट्याचा काय संबंध आहे, तो संबंध लक्षात घ्या. मग तास काटा हा मिनिटाच्या निम्म्या अंशाने समोर जातो. आता मिनिटाच्या निम्म्या अंशाने समोर जातो म्हणजे काय, तास काटा हा मिनिटाच्या निम्म्या अंशाने समोर जातो. म्हणजेच काय, समजा तास काटा मिनिट काटा 12 पासून 12 पर्यंत येईपर्यंत किती मिनिटं होतात, 60 मिनिटं. मग हा 60 मिनिटं झाल्यानंतर तास काटा किती अंश समोर जातो, 30 अंश. म्हणजे 60चे निम्मे 30 इतके नाही. इथं मिनिटाचा संबंध घेतला, मिनिट काट्याचा मिनिटाचा संबंध, इथं अंशाचा संबंध. म्हणजे जर मिनिट काटा पूर्ण राऊंड मारत असेल 60 मिनिटं होत असेल तर हा 30 अंश समोर जातो. जर मिनिट काटा हा जर 6 वर आला म्हणजे एकूण 30 मिनिटं समोर आला, तर 30 मिनिटात हा जो तास काटा आहे हा बरोबर अर्ध्या मधात गेला, 12:30 वाजता त्यावेळेस. 12:30 वाजले म्हणजे हा बरोबर मधात आहे. हे टोटल 30 अंश आहे, बरोबर मधात किती होतंय, 15 अंश होईल. मग हे 15 अंश म्हणजेच काय, ते 30च्या निम्मे अंश. समजलं इथपर्यंत. म्हणजे जर असं म्हटलं किंवा 1 वाजून 30 मिनिटं म्हणजे हा काटा या 1 आणि 2च्या बरोबर मधामध्ये असेल, याच्यामध्ये 30 अंश आहे, 30च्या ऐवजी 15 घ्यायचे आपल्याला. म्हणजे 30 अर्धे किती होणार आहे, 30 अर्धे 15 अंशांना समोर जाईल. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की 12 वर काटा आहे आणि 12 वाजून 10 मिनिटं झाली, तर 10 मिनिटं झाल्यानंतर हा जो तास काटा आहे हा किती समोर येईल, तर 10 मिनिट झाले तर मिनिटाच्या निम्मे अंशाने 5 अंश समोर येईल. 10 20 मिनिटं झाल्यानंतर तो किती समोर येईल, 10 अंश समोर येईल, 20चे निम्मे. 40 अंश झाले तेव्हा 40 मिनिट झाले तेव्हा किती समोर येईल, 20 अंशांना समोर येईल. 50 मिनिट झाले तेव्हा 25 अंशांना समोर येईल. 60 मिनिटं झाले तेव्हा 30 अंशांना, म्हणजे 1 तासानं समोर चालला. याच्या बेसिक संकल्पना आहेत. मग यावर आपल्याला जे जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आता हो, त्या अगोदर या बेसिक संकल्पना तुमच्या लक्षात असू द्या, नोट करून ठेवा, स्क्रीनशॉट मारा, टेक अ स्क्रीनशॉट. पहा उदाहरण, पहा यावर विचारलं जाणार. तर प्रश्न आहे बघा, 10 वाजून 10 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो. किती वाजले, 10 वाजून 10 मिनिट. मग 10 वाजून 10 मिनिट पाहू. आता तास काटा कुठं राहील, 10 वर, आणि मिनिट काटा कुठं राहील, 2 वर, 10 मिनिटासाठी. एवढं तर तुम्हाला समजतं ना. पण मिनिट काटा हा 2 वर राहील आणि तास काटा हा 10 वर राहील. आता ज्यावेळेस हा 10 वरच राहील त्यावेळेस मिनिट काटा हा बरोबर 12 वर राहील, म्हणजे त्यावेळेस 10 वाजतील. मग 10 वाजून 10 मिनिटांनी हा तास काटा कुठंतरी समोर जाईल. पण एवढा काही लोड घ्यायचा नाही, फक्त आपल्याला हा काटा घ्यायचा 10 वर, हा काटा घ्यायचा 2 वर. मग लक्षात घ्या यामध्ये किती घरायचं अंतर आहे, म्हणजे किती एवढं स्पेस आहे, ते किती आहे हे पहिले मोजायचे.
आता ही आपल्या पद्धतीने सोडू लागलो आपण कुठलं सूत्र वापरत नाहीये, डायरेक्ट उत्तर काढायचं आपल्याला. मग किती यामध्ये किती घरं सुटले ते पहा, 1 2 3 4. किती घरं आहेत? 4 घरं आहेत. मग प्रत्येक घराचं अंतर किती असतंय अंशाचं? 30 अंशाचं असतंय. म्हणजे गुणिले किती करायचे? 30 अंश करायचे. मग या दोघांचा गुणाकार किती होतो? 4 त्रिक 12, 120 अंश. म्हणजे 10 वाजेपासून या 2 वाजेपर्यंत या तास काट्यामध्ये किती अंतर असणार या दोघांमध्ये? तर 120 अंशच असणार आहे. पण लक्षात घ्या, या नंतरची स्टेप अगदी महत्वाची कशी? तर हा जो मिनिट काटा जर 12 वर असता तर अॅक्युरेट 10 वर असता. आपण हे जे घेतलंय हा अॅक्युरेट 10 वरचा आहे, बरोबर आहे. पण हा जो मिनिट काटा आहे हा 12 पासून 2 पर्यंत येण्यासाठी हा तास काटा सुद्धा काहीतरी समोर ढकललाय. मग हा किती समोर जातो? आपण एक पॉईंट पाहिला होता की मिनिट काट्याच्या निम्म्या अंशाला तास काटा समोर जातो. मग मिनिटाचे किती अंश झाले? एक मिनिट किती झाले? 10 मिनिट झाले. मग 10 मिनिटाची निम्मी किती असणार आहे? 5 अंश. म्हणजे 5 अंश हा समोर जाईल. मग हा जो समोर जाईल तर इथं काय करायचं? हे 5 मायनस करायचं. म्हणजे किती अंश असणार आहे? 115 अंशाचा कोन तयार होणार आहे. आता इथं मायनस का केलं तर लक्षात घ्या, आपण कुठं पकडला? हा 10 वर पकडला. पण हा समोर जाईपर्यंत हा कुठेतरी इकडे समोर आला असेल, म्हणजे एवढं आपण एक्स्ट्राचं पकडलो. मग ते एक्स्ट्राचं पकडलं म्हणून आपण ते मायनस केलं. एवढं समजलं का? का मायनस करायचं? का वजा करायचं? तर हे आपण एवढं शिल्लक पकडलं म्हणून ते आपल्याला मायनस करायचं. काहीच नाही याच्यात, एवढं समजून घ्यायचं फक्त. यामधलं अंतर किती? गुणिले 30. आणि हे जे जास्त शिल्लक घेतलंय आपण ते मिनिटाच्या निम्म्या अंशाने असते. एवढं तुम्हाला प्लस करायचं का मायनस करायचं एवढं समजलं, झालं तुमचं. यावर कोणताही प्रश्न विचारू द्या ना, काही विचारू द्या. आता हे बघा, 6 वाजून 30 मिनिटांनी म्हणजे 6:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? म्हणजेच यामध्ये पहा, तास काटा 6 वर आणि मिनिट काटा सुद्धा 6 वर. म्हणजे काही अंकांचा गॅप आहे का? दोन्ही सेम घेतले म्हणजे याच्यामध्ये अंश किती? ज्याला आपण 30 न गुणत होतो ते अंश येईल 0, बरोबर. मग आता डिफरंट कशाचा राहील की हा जो मिनिट काटा इथपर्यंत आलाय तोपर्यंत हा तास काटा काहीतरी समोर गेला असेल. पण किती समोर गेला? तर मिनिटाचे निम्मे. मिनिट किती आहेत? 30 मिनिटं आहेत. 30 मिनिटाचे निम्मे किती? 15, म्हणजेच 15 अंश. त्याचं उत्तर आहे. कारण हा एवढा समोर आलाय ना, बस एवढं अंतर काढायचं. कारण मिनिट काटा तर बरोबर अॅक्युरेट 6 आहे, फक्त तास काटा समोर लुटला गेला म्हणजे एवढं अंतर त्यातलं काढायचं होतं आपल्याला, मिनिटाचं निम्मे अंश. बस समोरचा प्रश्न आहे पहा की 8 वाजून 20 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? मग अगोदर तास काटा कुठं येईल ते पाहून घेऊ. 8 वाजता सांगितलं म्हणजे 8 वर तास काटा, मिनिटं 20 झाले म्हणून मिनिट काटा 4 वर. मग 8 ते 4 याच्यामध्ये किती घरं आहेत? 1 2 3 4, 4 घरं आहेत. मग प्रत्येक घराचं अंतर असते 30 अंशाचं. मग 4 त्रिक 12, 120 अंश. इथपर्यंत समजलं पहा. त्यानंतर काय सांगितलंय? 8 वाजून 20 मिनिटं सांगितले. मग 8 वाजून 20 मिनिटं आपण हा काटा 8 वर घेतलाय, पण 20 मिनिटं झाली म्हणजे हा काटा काहीतरी समोर असेल. मग किती समोर असेल? तर याला की कुठेतरी असेल तो. अॅक्युरेट काही सांगता गेलं नाही मला. मग अॅक्युरेट कसं काढायचं? मग हा जो मिनिट काटा इथपासून इथपर्यंत 20 मिनिटं होईपर्यंत हा तास काटा समोर गेला. किती? मिनिटाच्या निम्म्या अंशाने जातो समोर. मग 20 चे निम्मे किती होतात? 10 अंश. म्हणजे 10 अंश काय होईल? समोर जाईल. मग हे 10 अंश घेतले. मग आता हे प्लस करायचे का मायनस करायचे? मग पहा, या 8 पासून या 4 पर्यंत आपण पकडलंय, पण हे जे समोर गेलंय हे पकडलं का? नाही. पण हे आपल्याला त्यामध्ये घ्यायचंय ते आपण घेतलं नाही अगोदर. समजलं? म्हणजे हे काय करावं लागेल आपल्याला? प्लस करावं लागेल, अधिक करावं लागेल. पहिल्या उदाहरणात ते ऑलरेडी जास्त घेतलं होतं त्याला त्यातून मायनस करावं लागलं आपल्याला. इथे घेतलं नाही, पकडलं नाही, हे त्याच्या समोर चाललं म्हणून हे काय करायचे? अधिक करायचे. म्हणजेच किती होईल? 130 अंशाचा कोन तयार होईल. या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या, केव्हा अधिक करायचं केव्हा वजा करायचं, सगळा खेळ याच्यावरच आहे. तुम्हाला कुठलंही सूत्र पाठ करायचं काम नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या काम नाही. या गोष्टी ज्या काही तुमच्याकडे आहेत त्याचबद्दल सांगितलंय मी. तुम्ही याच्याकडे या घड्याळीकडे पाहून सुद्धा त्या आत्मसात करू शकता. पाठ करायचं काम नाही. चला नेक्स्ट पाहू. तर समोरचं उदाहरण पहा. 11 वाजून 40 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? आता किती अंशाचा कोन तयार होईल तर पहिलं इथं पाहू आपण. 11 वाजून 40 मिनिटं सांगितले.
मग हा तास काटा या 11 वर आणि मिनिट काटा 40 मिनिटासाठी 8 वर. कितीचा गॅप येऊन आला, किती करायचा, 3 करायचा. म्हणजे 3 गुणिले 30 बरोबर 90. त्यानंतर हे 40 मिनिटं होईपर्यंत हा तास काटा काहीतरी समोर गेला असेल, म्हणजे हे त्यामध्ये आपण पकडलं नाही, ते प्लस करावं लागणार. किती प्लस करायचे, मिनिटाचे निम्मे. मिनिटाचे निम्मे अंशांसमोर जातो, म्हणून 40 चे निम्मे किती होतात, 20. म्हणजे 20 यामध्ये ऍड करा, किती होतात, 110. 110 अंश. काय अवघड आहे का, असंही म्हणते. समजलं. चला, या घड्याळीवर व तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये एवढ्या वाजता किती अंशाचा कोन तयार होईल, याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही प्रश्न विचारले जातात. आता जेवढा काही घड्याळ हा टॉपिक आहे, हा पूर्ण मी एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू लागलो. बघा, तर यार आपली घड्याळ लयच अंड बनवली का, कोंबडीचं अंड आहे का कशाचं अंड आहे, सांगा, कमेंट करून सांगा. अंड कशाचं आहे, इमूचं अंड बनवू लागलं ते मोठं. चला, तर बघा 90 अंश म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन एका तासात किती वेळ होतो ते पहा. समजा 12:16-17 असतील, यावेळेस एक वेळा होईल. त्यानंतर इकडे पाऊण वाजता एक वेळा होईल. म्हणजे एका तासात किती वेळा होऊ लागला, 2 वेळा. परत असा एक तयार होईल, त्यानंतर 1:45 वाजता असा एक तयार होईल. म्हणजे एका तासात 2 वेळा तयार होतो. एका तासात किती वेळा होतो, 1 तासात 2 वेळा. तर 12 तासामध्ये किती वेळा होईल, तर 22 वेळा. किती वेळा होतो, 22 वेळा तयार होतो. 90 अंशाचा कोन एका तासात 2 वेळा तयार होतो, तर 12 तासामध्ये 22 वेळा तयार होतो. मग आता हे 2 तास गेले कुठं, प्रश्न पडला असेल ना तुम्हाला, 2 तास मास्टरनं कुठं घालवले. तर 2 तास मी कुठं घालवले नाही, तर पुस्तक सांगते किंवा आयोग सांगतोय किंवा जी 3 वाजेची ऍक्युरेट वेळ आहे, म्हणजे 3 वाजता तास काटा 3 वर आणि मिनिट काटा 12 वर, तर ही वेळ त्यामध्ये पकडायची नाही. तशीच 9 वाजताची वेळ त्यामध्ये पकडायची नाही. त्या कारणाने या 2 वेळा त्यातल्या काढून टाकल्या, म्हणजे 22 वेळावर आलं. जर याच्याच ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं 24 तासाची जर घड्याळ असेल, तर मग त्या 24 तासाच्या घड्याळीत काय करायचं, 12ची दुप्पट झाली, 22ची दुप्पट करा, 44 वेळा. काही अडचण आहे का, विचारा मला, अडचण असेल तर कमेंट करा मला. काय, चला. त्यानंतर 180 अंशाचा कोन. 180 अंशाचा कोन म्हणजे काय, 12:30 वाजता असं तयार होईल. म्हणजे एका तासामध्ये तो एकच वेळा तयार होईल, दुसऱ्या तासाला इकडे तयार होईल, तिसऱ्या तासाला इकडे तयार होईल. समजलं. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे एका तासामध्ये 180 अंशाचा कोन एक वेळा तयार होतो. तर 12 तासामध्ये विचारलं तर 11 वेळा तयार होतो. आता पुन्हा मास्टरने एक कुठं घालला, प्रश्न पडला असेल तुम्हाला. आता एक कुठं घालला, तर जी 6 वाजेची वेळ आहे ही त्यामधून मायनस केली आपण. 6 वाजेची वेळ त्यामध्ये पकडायची नाही. आता तसं पाहिलं तर ते पकडली जाते, फक्त आपण आपल्याला लक्ष ठेवण्यासाठी आपण तसं काढलं. ऍक्युरेट तसं 11 वेळा येतात 12 तासामध्ये, कारण इथपासून सुरुवात झालेली असते ती 12 वाजेपासून. काय हो, फक्त आपण एवढं लक्ष घ्यायचं ही 6 वाजेची वेळ त्यामध्ये पकडली जात नाही. एवढं काही एक्सप्लेन करत नाही तुम्हाला, कारण तुम्हाला काही नॉलेज घ्यायचं नाही. तुम्हाला एका मार्काची बस 1 मार्क भेटला, आयुष्य भेटलं, एवढं समजून घ्यायचं. फक्त तुम्हाला नॉलेज घेऊन काही फायदा नाही. घड्याळ तुम्ही फक्त हातात वापरासाठी असते. चला, तर एकावर एक कधी येतात, एका तासात तास काटा आणि मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात. फॉर एक्झाम्पल जर असा फिरून आला, म्हणजे 12 वाजेपासून सुरुवात केलं, तर तो 1 वाजून काहीतरी मिनिटांनी, 1 वाजून 5:30 मिनिटांनी तो एकावर एक येतो. त्यानंतर परत 2 वाजून 10:30 मिनिटांनी तो एकावर एक येईल. मग एका तासात तो एकच वेळ एकावर एक येऊ लागला, तर मग 12 तासात किती वेळ होईल, 11 वेळा. यामध्ये 12ची वेळ मायनस केली. मास्तरनं खाऊन घेतला नाही, मास्तर खाणारा नाहीये तुमचे तास काटे वगैरे, ते खाणार नाही. चला, किती वेळा होईल मग, 11 वेळा. तसंच एकमेकांच्या विरुद्ध म्हणजेच काय, 180 अंशाचा कोणच होऊ लागला. 180 अंशाचा कोण आपण अगोदरच बघितला. एका तासात 1 वेळा, तर 12 तासामध्ये 11 वेळा, तर 24 तासामध्ये विचारला तर 22 वेळा. काही अडचण एवढ्या. या व्यतिरिक्त आणखी सुद्धा प्रश्न विचारला जातो. बस लास्ट आता, जास्त काही तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज नाही. बस आणखी 5 मिनिट हाडलेली. बघा, तर यावर आणखी प्रश्न विचारला जातो की तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर कोणत्या वेळेला असतात, ती वेळ सांगा. किती वाजता येतील एकावर. 1 ते 2च्या मागातली वेळ सांगा, 3 ते 4च्या मागातली वेळ सांगा, हे आपल्याला विचारलं जाते. आता ते काढणं शिकू आपण. पण एकावर एक काढणं शिकू, नंतर एकमेकांच्या विरुद्ध. तर लक्ष द्या माझ्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनो,
बघा, तर आपल्याला प्रश्न विचारला होतो तास काटा एकमेकांवर किती वाजून किती मिनिटांनी येतो. मग तुम्हाला वेळ दिली जाईल 1 ते 2च्या दरम्यान किती वाजता येतो, 2 ते 3च्या दरम्यान किती वाजता येतो. मी एक पद्धत सांगतो, ती पद्धत प्रमाण. तर त्या पद्धतीला काय करायचं, फक्त तेवढं घ्यायचंय. फक्त एक लक्षात घ्या, एक लिहून देतो, 60/11 हा एक शब्द लिहून घ्या. आता टोटल 12 तासाची घडी आहे आपली, त्यापैकी 11 तास हे आणि 60 मिनिट म्हणजे टोटल 12 तास झाले, बरोबर. मग या 12 तासावर डिपेंड आपण समोर करू. 60/11 तुम्ही फक्त लक्षात घ्यायचंय. मग आता काय करायचं, लक्षात घ्या. समजा तुम्हाला 1 ते 2च्या दरम्यान किती वाजता एकावर एक येतील असं जर म्हटलं, यातला लहान अंक घ्यायचा 1, म्हणजे 1 गुणिले याला फक्त 60/11 न गुणायचे. किती येतं उत्तर काढा. 60/11 मग 11×5=55. 60 मधून 55 किती उरतात, किती 5/11. हे झाले तुमचे मिनिट. हे काय आहेत, मिनिट. 1 वाजेपासून सांगितलं तुम्हाला 1 ते 2च्या दरम्यान म्हणजे 1 वाजून 5 मिनिटं 5/11 इथपर्यंत येईल. 1 वाजून 5.5/11 मिनिट. 2 ते 3च्या दरम्यान म्हणलं तर 2 गुणिले 60/11 बरोबर. 60 दुनी 120, 120 भागिले 11, 11 किती होतात 110, म्हणजे 10चा पूर्ण भाग गेला. उरतात किती 10 उरतात, हे 10/11 हे काय असणार आहे मिनिट. किती वाजून, तर 2 ते 3च्या मधले काढले, 2 वाजून 10.10/11 मिनिटं. हे तुम्हाला पॉइंट मध्ये विचारलं जात नाही. किती सेकंद वगैरे जर सांगायचं म्हणलं तर 11 सेकंद बरोबर 60, तर 10 सेकंद बरोबर किती, या हिशोबाने तुम्ही करू शकता. म्हणजे जेमतेम 54-55 सेकंद तरी 54 वगैरे सेकंद येते ना. अंदाजे सांगितलं मी, नाही तर धरून बसा, मास्तरनं सांगितलं. फक्त तुमच्या घरचे मला. पहा, 3 ते 4च्या दरम्यान 3 गुणिले 60/11 हे मिनिटं भेटतील. 4 ते 5च्या दरम्यान 4 गुणिले 60/11 हे मिनिटं भेटतील. ते 4च्या समोर ठेवून द्यायचे. 5 ते 6च्या दरम्यान 5 गुणिले 60/11 हे मिनिटं मिळतील. 5च्या समोर लिहून ठेवायचे 5 वाजून तेवढे मिनिटं. 6 ते 7च्या दरम्यान 6 गुणिले 60/11. आता हे काढून दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून जाईल. 6 गुणिले 60 बरोबर 6×6=30, 360 भागिले किती 11. 11 न भागला तो 11×3=33, उरतात किती 3. आता झाले 3:30, म्हणजे 11 दुनी 22 उरतात 8, 8/11 म्हणजे 32 मिनिट. 32.8/11 मिनिट म्हणजे 6 वाजून 32.8/11 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या वर येणार आहेत. म्हणजे एकमेकांच्या वर येण्यासाठी 60/11 न गुणायचं. कशाला गुणायचं, अगोदरच्या अंकाला. 1 ते 2च्या मध्ये विचारलं होतं 1 ते 2ला, 12 ते 2च्या मध्ये विचारलं होतं 12 ते 2ला, 3 ते 4च्या मध्ये विचारलं होतं 3ला, 4 ते 5च्या दरम्यान विचारलं होतं 4ला, 5 ते 6च्या दरम्यान विचारलं होतं 5ला. कशानं गुणायचं, 60/11 न गुणायचं कॉमन. काही अडचणी या स्टेप मध्ये अजिबात नसली पाहिजे ना. एकदम सोपी पद्धत आहे, तुमच्याच भाषेत आहे. असं काही वेगळ्या पुस्तकी भाषेत मी सांगून नाही लागलो. आणि वेगवेगळे सूत्र वगैरे लक्षात ठेवायचे नाही. हे 12 तास आहे, 12 तासाला 11 तास, 60 मिनिटं केले, 60/11 केलं, वेगळं घ्यायचं. तर आता यावर आणखी प्रश्न विचारला जातो, जसं एकमेकांवर तास काटा आणि मिनिट काटा किती वाजता येईल, तशीच आपल्याला अॅक्युरेट विचारली जाते, वेळ विचारली जाते की एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता राहील. मग यामध्ये कॉमन जे मी तुम्हाला सांगितलं 12 तासाच्या घड्याळ असते, तर त्यामध्ये 60/11 घ्यायचं म्हणजे 11 तास 60 मिनिट हे कॉमन घ्यायचं का, यामध्ये फरक करायचा नाही. आता नेमकं करायचंय काय, आणखी एक्स्ट्रा काय करायचं, पहिलं हे 60/11 इथं लिहून घेतो, म्हणजे 1 ते 2च्या मधातून तुम्हाला काढून दाखवतो. पण 1 ते 2च्या मधातलं काढून दाखवण्यासाठी 60/11 घेतलं, म्हणजे 1 पासून घ्यायचंय आपल्याला म्हणून 60/11 तर कॉमन घेतलं, हे 60/11. आता लक्षात घ्या एक महत्वाची स्टेप आहे. आता हे पहा 6 पेक्षा 1 लहान आहे, म्हणजे 1 वाजते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. याच्यात जर याच्यामधलं जर काढायचं म्हटलं, हे 6 पेक्षा जे लहान अंक आहेत याच्यामध्ये 6 मिळवायचे. जे 6 पेक्षा लहान आहेत त्यामध्ये 6 मिळवायचे, आणि जे 6 पेक्षा मोठे आहेत त्यातून 6 मायनस करायचे. जे 6 पेक्षा मोठे त्यातून 6 मायनस करायचे, आणि जे 6 पेक्षा लहान आहेत त्यात 6 प्लस करायचे. चला मग 1 हा 6 पेक्षा लहान आहे, म्हणजे या 6 मिक्स करायचे, म्हणजे किती होतील 7 होतील. 7 न गुणा 6 7 42, 420 भागिले किती 11. 11 न बघू आता 11×3=33, उरतात किती 9, म्हणजे झाले 90.
90 झाले 11×8 = 88, उरतात 2 हे काय असणार? मिनिट असणार. हे मिनिटं कोणावर ठेवून द्यायचे? काय 1 ते 2च्या मधातले करून लावलो म्हणून 1 वर ठेवून द्यायचे. काय अडचण? दुसरं पहा 2 ते 3च्या दरम्यान. मग 2 ते 3च्या दरम्यान 60/11 कॉमन. 2 ते 3 म्हणजे 2 हा 6 पेक्षा लहान आहे म्हणून 6 मध्ये मिक्स करा म्हणजे 8 येऊ लागलं. 6 आणि 2 8. हे मिक्स करायचं लक्षात ठेवायचं. 6 पेक्षा लहान आहे 6 ऍड करायचे. मग 8 × 48 480 भागिले किती? 11. 11 चौक 44 उरतात 4. 11 त्रिक 33 उरतात 7. 711 हे मिनिट. म्हणजेच किती वाजता एक ऑरिक येणार आहे? 2:43.711 मिनिट. हे बघा 2:43.11 म्हणजे असा येणार तो काटा. समजलं? त्यानंतर सेम असंच 60/11. आता 3 लहान 6 पेक्षा. 6 आणि 3 होतात 9 गुणिले 9. हे सोडवा तुम्ही. मग उत्तर सांगायचे ना. उत्तर नाही सांगितले बाबा तुम्ही पहा सगळ्यांना गळ्याची शपथ हे. चला 60/11 गुणिले 4 हा 6 पेक्षा लहान. 6 आणि 4 किती होतात? 10. 10 9 5 ते 6च्या दरम्यान. आता 5 ते 6च्या दरम्यान म्हणजे 60/11 गुणिले 5 लहान आहे 6 आणि 5 11 करा. तसं 6 ते 7च्या दरम्यान म्हटलं तर 60/11. आता 6 जसाच्या तसा आहे. मग यामधून 6 मायनसही करायचं नाही प्लसही करायचं नाही. काय? कारण 6ची वेळ तर आपण पकडत नाही. मायनसही करायचं काम नाही प्लसही करायचं काम नाही. 6ची वेळ तर डायरेक्ट एकाच्या विरुद्धच राहते कारण ती वेळ आपण पकडत नाही. म्हणजे 6 ते 7 सोडून द्या. 7 ते 8च्या दरम्यान पकडा. 7 ते 8च्या दरम्यान काढण्यासाठी काय करायचं? 7 हा 6 पेक्षा जास्त आहे. मग 6 मायनस करा म्हणजे किती होतो? 1. काढा उत्तर. काही अडचण नाही. अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे. अशा पद्धतीने समजून घ्या. एकदम सोप्या भाषेत मी सांगतो. काही अडचण आली तर मला कमेंट मध्ये कळवा. मी तुम्हाला नक्कीच सोल्युशन द्यावर देईल. काय? ठीक आहे. थँक्यू.